बँकिंग संकीर्ण घडामोडी 2 मे 2012 रोजी रिझर्व्ह बँकेने भारतातील भांडवल बाजार नियंत्रणासाठी बेसल 3 मॉडेलची घोषणा केली. MCX स्टॉक एक्सचेंज 10 जुलै 2012 रोजी सेबीने देशात MCX या नव्या शेअर बाजारास मान्यता दिली. कार्बोनेक्स मुंबई शेअर बाजाराने नोव्हेंबर 2012 मध्ये अनावरण केलेला नवा निर्देशांक. स्वाभिमान अभियान भारत सरकारचे अर्थ मंत्रालय व इंडियन बँक्स असोसिएशन यांचा संयुक्त उपक्रम. या अभियानांतर्गत देशातील 2000हून अधिक लोकसंख्या असलेल्या सर्व 73,000 बँकरहित गावांना मार्च 2012 पर्यंत पायाभूत बँकिंग सेवा प्रदान करण्याचे उद्दिष्ट होते. सेवा क्षेत्रातील 5 आय. 1. इंटँजिबिलिटी म्हणजे सूक्ष्मता. 2. इन्व्हेंटरी म्हणजे पेरिशबिलिटी. 3. इनसेपरेबिलिटी म्हणजे अविभाज्यता. 4. इनकन्सिस्टन्सी म्हणजे विसंगती. 5. इन्व्हॉल्वमेंट म्हणजे गुंतवणूक. PPP म्हणजे पर्चेसिंग पॉवर पॅरिटी. स्थूल किंवा ग्रोस या उत्पादनाच्या संज्ञेत नेहमी डेप्रिशिएशन म्हणजेच घसाऱ्याचा समावेश असतो. जगातील प्रमुख देशांच्या मध्यवर्ती बँक. भारत, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. अमेरिका, फेडरल रिझर्व्ह सिस्टीम. स्वीडन, बँक ऑफ स्वीडन. चीन, पीपल्स बँक ऑफ चायना. इंग्लंड किंवा ब्रिटन येथील बँक ऑफ इंग्लंड. स्थापना 1694. 7 ऑक्टोबर 2013 रोजी स्टेट बँकेच्या अध्यक्षपदी श्रीमती अरुंधती भट्टाचार्य या विराजमान होणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या. अखिल भारतीय स्तरावरील पतपुरवठा पाहणी समित्या. अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा पाहणी समिती 1954. अध्यक्ष AD गोरवाला. अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा पुनर्विलोकन समिती 1979. शिवरामेन. अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा पुनर्पाहणी समिती 1969. व्यंकटप्पा. अखिल भारतीय कृषी पतपुरवठा पाहणी समिती 1989. प्राध्यापक AM खुसरो. भारतातील आर्थिक गणना. भारतातील पहिली आर्थिक गणना 1977 रोजी झाली. दुसरी आर्थिक गणना 1980 रोजी झाली. तिसरी आर्थिक गणना 1990 रोजी झाली. चौथी आर्थिक गणना 1998 रोजी झाली. पाचवी आर्थिक गणना 2005 रोजी झाली. सहावी आर्थिक गणना 2011 रोजी झाली. 2005च्या आर्थिक गणनेच्या निष्कर्षानुसार महाराष्ट्र हे रोजगार निर्मितीत आघाडीवरील राज्य होते. भारत हा गरीब आहे कारण तो गरीब आहे या शब्दात भारतातील दारिद्र्याच्या दुष्टचक्राचे वर्णन केले जाते. हे आहे GK मराठी यूट्यूब चॅनल. At GK Marathi, GK